जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे एमपीएससीचं एक प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की टायपिंगची स्किल टेस्ट रद्द करण्यात आलेली आहे. इथून पुढे टायपिंग स्किल टेस्ट होणार नाही. तुम्हाला माहिती आहे बघा, लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक या दोन पदांसाठी टायपिंगची स्किल टेस्ट होत होती, ती आता इथून पुढे होणार नाही असं प्रसिद्धी पत्रक आयोगाच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. तुम्हाला दाखवतो प्रसिद्धी पत्रक. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं प्रसिद्धी पत्रक आहे. 20 मे 2026 म्हणजे आजच आलेले आणि आत्ताच आलेले आहे. प्रसिद्ध विषय काय बघा, महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक, टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गाकरिता टंकलेखक कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत. मग 24 एप्रिल 2026 ला एक आयोगाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये बरेच निर्णय घेण्यात आलेले होते. त्या बैठकीमध्ये असा देखील एक निर्णय घेण्यात आलेला होता की ऑप्टिंग आउट जो काय विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन होता तो देखील रद्द करण्यात आलेला आहे. त्याची कारण वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. बऱ्याच युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही ते बघितलं देखील असेल. या ठिकाणी मला सांगायचं आहे की आयोग परीक्षा पद्धतीमध्ये बराच बदल करत आहे. बघा, मे महिन्यामध्ये बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून माहित असणं गरजेचं आहे. मे महिन्यामध्ये बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. पहिली घडामोड होती बघा महत्वाची, शासनाचा जी आर आला होता. शासनाचं म्हणतोय, आयोगाचं नाही म्हणत, शासनाचा एक जी आर आलेला होता. त्या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की महाराष्ट्रातील सर्व गट क संवर्गातील जी काही पदे आहेत, जी TCS आणि IBPS मार्फत भरले जात होते, ते आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत असा जी आर आला होता मे महिन्याच्या सुरुवातीला. काही अपवाद आहेत, काही पद याच्यामध्ये अपवाद आहेत, परंतु कोणते अपवाद आहेत आणि कोणते भरले जाणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. ते देखील आपण या ठिकाणी विश्लेषण करणार नाही. हा एक जी आर आलेला होता. हा जी आर आल्यानंतर पुढे एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक प्रसिद्धी पत्रक आलं. पहिलं प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं ऑप्टिंग आउट, जे की रद्द करण्यात आलेलं आहे. याचा घोडे बाजार खूप होत होता. आणि आजचे प्रसिद्धी पत्रक काय की स्किल टेस्ट रद्द करण्यात आलेलं आहे. याच्यातनं मला काय सांगायचं आहे की लवकरच सर्वात मोठी जाहिरात येणार आहे, जी की ग्रुप सी ची असणार आहे. आणि हा जो जी आर आहे, ह्या जी आर ला कुठंतरी हा निर्णय सुसंगत वाटत आहे. कारण महाराष्ट्र शासनामार्फत गट क च्या विविध संवर्गातील पदे जर भरायची असेल तर एक रोड मॅप असायला हवा, एक परीक्षा पद्धत असायला हवी, जी की आयोग आपल्याला लवकरच ते देखील सांगणार आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा एकच परीक्षा कशा पद्धतीने आयोग परीक्षा घेणार आहे हा तुमचा पार्ट नाही. तुमचा पार्ट काय आहे, आयोगाचं काम करत आहे. तुमचं काम आहे की आपल्याला MPSC मार्फत आता इथून पुढे सरळ सेवेची पदे भरले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग पूर्व आहे का मुख्य आहे का एकच परीक्षा, ह्याच्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप युट्यूबचे चॅनल आहेत, खूप शिक्षक आहेत, बरेच शिक्षक तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील. अशी परीक्षा आहे, तशी परीक्षा. जोपर्यंत आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्धी पत्रक येत नाही तोपर्यंत कुणाचंही काहीच खरं नसतं. तुमचं काम एकच आहे की तुमचं फक्त अभ्यास करायचा आहे. आणि फक्त अभ्यास नाही करायचा तर योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे. बरोबर, फक्त अभ्यास करायचा नसतो, अभ्यास योग्य पद्धतीने करायचा असतो. आणि हा अभ्यास आयोगाच्या चौकटीला धरून करायचा आहे, म्हणजेच आपण यशापर्यंत लवकर पोहोचत असतो. हे मी वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, MPSC मध्ये इंग्रजी येणं किती महत्वाचं आहे, इंग्रजी शिवाय पोस्ट मिळत नाही, याच्यावरती देखील मी बोललेलो आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की आयोगाचं काम करत आहे. तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे, अभ्यास सातत्याने केला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने केलेला पाहिजे. आता MPSC कडे हे परीक्षा, हे संवर्ग, हे पदे जर MPSC भरणार असेल तर MPSC करण्यासाठी पुण्यातच यावं लागतं का? तर नाही. कोरोना नंतरची परिस्थिती बदललेली आहे. सर्वांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी बसून शेतामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी कुठंही अभ्यास करू शकता. चांगल्या पद्धतीनं वेळेचं नियोजन करून, चांगला अभ्यास करून MPSC ची पोस्ट तुम्ही काढू शकता. हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे पुण्याला येण्याची गरज नाही. ठीक आहे. या ठिकाणी स्किल टेस्ट रद्द झालेले आहे, ऑप्टिंग आउट पर्याय रद्द झालेला आहे.
आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन एक प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं मे महिन्यामध्ये, की तुमचे डॉक्युमेंट डिजी लॉकर पद्धतीला जोडणे गरजेचं आहे. ते आता इथं त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये कंपल्सरी केलं नव्हतं, कारण ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे. परंतु ज्याला शक्य आहे त्यांनी ते आपले सगळे डॉक्युमेंट डिजी लॉकर आणि आयोगाशी संलग्न करायचे आहेत. त्याचं देखील प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. म्हणजे आयोग ऍक्टिव्ह आहे. आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. जर काय अडचण येत असेल तर इन्फिनिटी अकॅडमीशी जोडले जा. तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. काही अडचणी असतील, काय तुम्हाला कसल्या पद्धतीची अडचण असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, किंवा मग तुम्ही विजिट करू शकता. खाली तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचा ऍड्रेस दिलेला आहे. ओके, थांबूयात. परत काय अपडेट असेल तर या पद्धतीने तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉन क्लिक करायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आणि शेअर करायचा आहे. ओके, थँक्यू.